आईस्क्रीम बनवायचं असेल किंवा कुल्फी बनवायचं असेल, जास्त वेळ दूध न आटवता किंवा कॉर्नफ्लॉवर, मिल्क पावडर, क्रीम याचा वापर न करता अगदी मोजक्याच साहित्यात घरच्या घरी ही तोंडात टाकताच विरघळणारी एकदम माउथ मेल्टिंग क्रीमी टेक्स्चरची केसर कुल्फी कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि विशेष म्हणजे ही गॅसचा वापर न करता सुद्धा तुम्ही बनवू शकता आणि याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, किती स्मूथ टेक्स्चर आलेलं आहे, तेही घरच्याच साहित्यात. तर सगळ्यात आधी पहिली स्टेप आपल्याला ही करायची आहे की 1 लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे. हे दूध आपल्याला फाडून घ्यायचं आहे. एक मध्यम आकाराचा लिंबू यामध्ये टाकून दूध मी चांगलं असं फाडून घेतलेलं आहे. आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप, यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर ही स्टेप जर तुम्हाला करायची नसेल तर बाहेरून तुम्ही पनीर आणू शकता आणि ते यामध्ये वापरू शकता. म्हणजे गॅसचा वापर न करता आपली ही जी आईस्क्रीम असेल किंवा कुल्फी असेल तयार होते. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन रेसिपींसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता काय करायचं, एक सुती कापड इथे मी घेतलेलं आहे, त्याच्या खाली चाळण ठेवलेली आहे आणि चाळणीवर हे सुती कापड मी पसरून घेतलेलं आहे. जे काही जास्तीचं पाणी आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि त्यानंतर पुन्हा एकदा पाणी काढून झाल्यानंतर थंड पाणी यामध्ये घालून पुन्हा एकदा आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. म्हणजे जे काही लिंबाचा फ्लेवर थोडासा राहिला असेल शिल्लक तो सुद्धा त्या पाण्यावाटे निघून जाईल. त्यामुळे पुन्हा एकदा मी थंडगार पाणी वापरलेलं आहे आणि पाणी जे काय आहे ते आपल्याला यातलं काढून टाकायचं आहे. तर व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने हे जे सुती कापड आहे त्याच्या साहाय्याने त्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते मी पूर्णपणे काढून टाकते. हे पहा, अशा पद्धतीने पूर्णपणे पाणी यातलं पिळून काढायचं आहे. म्हणजे मस्त आपल्याला आईस्क्रीमसाठी म्हणा किंवा कुल्फीसाठी म्हणा जे पनीर लागेल ते एकदम व्यवस्थित निघेल. तर अशा पद्धतीने पूर्णपणे मी पाणी यातलं निथळून घेतलेलं आहे. थोडंसं वरती जड वस्तू ठेवायची आहे आणि एक 10 मिनटं आपल्याला हे तसंच ठेवून द्यायचं आहे. म्हणजे जे काही आणखीन त्यातलं थोडंसं पाणी शिल्लक असेल ते जड वस्तू ठेवल्यामुळे पूर्णपणे निथळून जाईल पाणी आणि आपल्याला पनीर व्यवस्थित असं भेटेल. तर आता यावर जड वस्तू ठेवून एक 15 मिनटं मी ठेवून दिलेलं होतं आणि तुम्ही पाहू शकता 15 मिनटानंतर आपल्याला पनीर इथे भेटलेलं आहे. तर हे पनीर तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता किंवा कट करून घेऊ शकता किंवा किसून सुद्धा घेऊ शकता. तर आता हे जे पनीर आहे याचं मी आता हे कट करून घेते. तर काय करायचं, एक मिक्सिंग जार घ्यायचा आहे आणि त्या मिक्सिंग जारमध्ये हे आपल्याला पनीरचे तुकडे करून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं पनीर यातून निघालेलं आहे. तर हे आता मी कट करून घेते. अतिशय सोपी पद्धत आहे बनवण्याची कुल्फी आणि अगदी याचं टेक्स्चर जसं ठेलेवाल्यावरती आपल्याला जशी कुल्फी भेटते ना त्या पद्धतीने मस्त अशी क्रीमी टेक्स्चरवाली ही कुल्फी तयार होते. याच्यापासून तुम्ही आईस्क्रीमसुद्धा बनवू शकता. तर हे पहा, मी कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर यामध्ये थोडंसं केशर मी गरम दुधामध्ये भिजत ठेवलं होतं ते घातलेलं आहे. त्यानंतर मिल्क पावडर घालायची आहे पाव वाटी. 10 रुपयेवालं सॅशे भेटतं ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. त्यानंतर साखर आवडीनुसार घालायची आहे. येथे मी पाव वाटी घातलेलं आहे आणि अर्धी वाटी दूध यामध्ये घातलेलं आहे. दुधाची क्वांटिटी हलकीशी तुम्ही वाढवू शकता जर वाटत असेल तर एकदम मी इथे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ टेक्स्चर येईपर्यंत फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून आणि याची तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. तर इथे तुम्हाला जरी याची कन्सिस्टन्सी हलकीशी सैलसर वाटत असली तरी थोडंसं जसजसा वेळ जातो तसं पुन्हा एकदा दाटसर होत जातं. त्यामुळे या मिश्रणाची जी कन्सिस्टन्सी आहे ती अतिशय परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्याला भेटलेली आहे. त्यानंतर आता यामध्ये आवडीनुसार वेलचीची पूड घालायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर झालं इथं आपलं जे कुल्फीसाठी लागणारं मिश्रण आहे ते तयार होतं. अगदी फटाफट तयार होतं. फक्त पनीर काढण्यासाठीच थोडा वेळ लागतो, नाहीतर मग हे आपलं अगदी फटाफट होतं. अगदी दूध आटवत बसण्याचा टाईम घालवण्यापेक्षा ही कृती अगदी पटकन होते आणि जसं तुम्हाला कुल्फीचं टेक्स्चर हवं आहे त्या पद्धतीने भेटतं. तर तुम्ही याचे जे साचे असतात कुल्फीचे त्यामध्ये हे मिश्रण घालू शकता. पण मोल्ड नसेल तर अशा पद्धतीने एका ग्लासमध्ये हे आपल्याला मिश्रण ओतून घ्यायचं आहे आणि यावरती फॉईल पेपर आपल्याला लावून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असं आपलं ही जी कुल्फी आहे ती सेट होईल. तर यावर मी फॉईल पेपर लावून घेते. वाटल्यास तुम्ही बटर पेपरसुद्धा यावर लावून घेऊ शकता. तर व्यवस्थित असं हा पेपर
पेपर लावून घ्यायचा आहे आणि आता हे आपल्याला फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर थोडंसं यातलं जे मिश्रण आहे ते शिल्लक आहे, तर ते जे मिश्रण आहे ते मी हे जे छोटे छोटे कप आहेत त्यामध्ये घालते आणि ते सुद्धा सेट होण्यासाठी ठेवते. आणि हे जे कप आहेत ते खूपच सोयीस्कर पडतात, कारण नंतर डिमोल्ड करण्यासाठी खूपच इझी होऊन जातं. त्यामुळे अशा पद्धतीचे कपसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर हे पहा, आता जे शिल्लक राहिलेलं मिश्रण आहे ते यामध्ये मी ओतून देते आणि यालासुद्धा मी फॉईल पेपर लावून घेतलेला आहे. आता हे आपल्याला साधारणतः एक 4 ते 5 तासांसाठी फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. वाटल्यास तुम्ही रात्रीचं बनवून रात्रभर सेट होण्यासाठी हे ठेवून देऊ शकता. तर एक 4 ते 5 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी चांगली अशी सेट झालेली आहे. आता आपण हे डिमोल्ड करून घेणार आहोत. वरचे जे फॉईल पेपर आहेत ते काढून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता आपली कुल्फी छान सेट झालेली आहे. हे कपमधले जे कुल्फी आहेत ते डिमोल्ड करायला खूपच सोपं होऊन जातं. इथपर्यंत आलाच असाल तर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. बाजूच्या बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. आणि रेसिपी आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका. आता हा जो ग्लास आहे तो आपण डिमोल्ड करून घेऊयात. तर सगळ्यात आधी येथे मी याचे 4 भाग करून घेते काठीच्या साहाय्याने. आता या ज्या स्टिक्स आहेत ते यामध्ये आपल्याला लावून घ्यायचे आहेत, हे पहा अशा पद्धतीने. आणि या स्टिक्सच्या साहाय्यानेच आपल्याला हे जे मिश्रण आहे कुल्फीचं ते बाहेर ओढून घ्यायचं आहे. तर 1 मिनिटभर थंड पाण्यामध्ये हे मी ठेवून देते ग्लास, म्हणजे पटकन डिमोल्ड होईल आपली कुल्फी. तर हे पहा अशा पद्धतीने या काठीच्या साहाय्याने फक्त आपल्याला हलकंसं गोलाकार फिरवून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि बाहेरच्या दिशेने खेचून घ्यायचं आहे, म्हणजे आपली कुल्फी अलगदपणे डिमोल्ड होते. आणि चाकूच्या साहाय्याने हे कट करून घ्यायचं आणि ते आपली खाण्यासाठी तयार मस्त क्रीमी दाटसर तोंडात टाकताच विरघळणारी ही अशी मस्त कुल्फी. तेही तासनतास दूध न आटवता किंवा कोणतंही कॉर्नफ्लॉवर क्रीम काहीही न वापरता मोजक्याच घरच्याच साहित्यातून मस्त अशी क्रीमी ताटसर आणि माउथ मेल्टिंग अशी ही कुल्फी तयार होते. याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता, मस्त असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. चाकूच्या साहाय्याने देखील दाखवते. आणि याचं तुम्ही आईस्क्रीमही बनवू शकता, अगदी घरच्या घरी काहीही त्यामध्ये न वापरता अगदी आरामात आपलं हे आईस्क्रीमसुद्धा तयार होऊ शकतं. आणि हे कप्समध्ये जे ठेवलेले होते कुल्फी ते सुद्धा मी डिमोल्ड करून घेते. अगदी आरामात आपलं हे जे कुल्फी आहेत ते डिमोल्ड होतात, हे पहा. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना, फ्रेंड्सना हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा. वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.